नमस्कार मंडळी, प्रभास किचन या मराठी चॅनलमध्ये पुन्हा तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। थंडी सुरू झालेली आहे, तर थंडीच्या दिवसांमध्ये सर्वांच्या परिचयाची रेसिपी म्हणजेच मेथीचे लाडू। अगदी पौष्टिकरित्या हे लाडू आपण आज बनवणार आहोत। झटपट होणारी रेसिपी आहे। थंडीच्या दिवसांमध्ये भूक तर लागतेच, पण सोबत शारीरिक दुखणी सुद्धा आपल्याला जाणवू लागतात। हाडांची दुखणी जास्तीत जास्त आपल्याला त्रासदायक ठरतात। तर आपली प्रतिकारक शक्ती वाढावी किंवा नवमातेसाठी आणि सर्वांसाठीच हे लाडू अगदीच परफेक्ट आहेत। तर मंडळी, आज आपण पाक न करताच सर्व पौष्टिक साहित्य वापरून हे लाडू बनवणार आहोत। तर त्यासाठी इथे मी जे साहित्य तुम्हाला दाखवलेलं आहे त्याचं प्रमाण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे। आपण इथे तुपामध्ये न भिजवताच हे मेथीचे लाडू आज बनवतोय। तर त्यासाठी कढईमध्ये मी इथे सुकं खोबरं घातलेलं आहे। गॅस इथे मी मंद आचेवर ठेवलेला आहे आणि छान असं आपल्याला हे खमंग असं खोबरं भाजून घ्यायचं आहे। पाऊण वाटी खोबऱ्याचं प्रमाण आहे। जास्त काळसर भाजायचं नाही। हलकासा सोनेरी रंग आला की दुसऱ्या एका प्लेटमध्ये आपण काढून घ्यायचं। पुन्हा त्याच कढईमध्ये मी 2 चमचे इथे तूप घातलेलं आहे। तूप तुम्ही कोणत्याही प्रकारचं घेऊ शकता। आता 1 वाटी बारीक रवा आपण याच्यामध्ये छान असा भाजून घेणार आहोत। तर इथे मी बारीक रवा घेतलेला आहे। तुमच्याकडे जर बारीक रवा नसेलच तर जाड रवा तुम्ही मिक्सरला बारीक करून फिरवून घेऊ शकता। तर इथे 7 ते 8 मिनिटं खरपूस असा मी रवा भाजून घेतलेला आहे। तुम्ही बघू शकता रवा सुद्धा छान असा भाजून झालाय की लगेचच आपण त्याच प्लेटमध्ये काढून घेणार आहोत। तर इथे पुन्हा एकदा आपण ही कढई इथे गॅसवरती ठेवलेली आहे आणि त्यामध्ये 2 चमचे आपण तूप घातलेले आहे। तुम्ही बघू शकता त्यामध्ये आपण आता इथे मेथी परतून घेणार आहोत। तर यामुळे लाडवांचा कडूपणा कमी होतो। तर या मेथीचे प्रमाण मी इथे 50 ग्रॅम एवढे घेतलेले आहे। आता ही मेथी आपल्याला व्यवस्थित अशी खाली लागू न देता भाजून घ्यायची आहे आणि ही मेथी आपल्याला दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे। आता इथे पुन्हा मी गॅस बंद करून घेतला होता, तो व्यवस्थित आता पुन्हा एकदा चालू करून घेतलाय आणि तूप न घालता यामध्ये 3 चमचे अळीव भाजून घेतलेले आहेत। आता अळीव भाजून झाले की लगेचच आपल्याला यामध्ये 2 चमचे तुपामध्ये डिंक तळून घ्यायचं आहे। आता ह्या डिंकाचं प्रमाण सुद्धा मी इथे 50 ग्रॅम एवढंच घेतलेलं आहे। आता हा डिंक आपल्याला सहजच किराणा स्टोअर्समध्ये उपलब्ध होतो, तुम्ही घेऊ शकता। तर हा डिंक छान असा आपल्याला इथे फुलून द्यायचा आहे। तुम्ही बघू शकता डिंक इथे फुलून झालेला आहे, तो एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊयात। आता डिंक आपला तळून झालेला आहे, तर यामध्ये थोडंसं तूप घालूयात आणि आवडीनुसार सुकामेवा आपण यामध्ये परतून घेणार आहोत। तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये सुकामेवा घेऊ शकता। अक्रोड, बदाम, पिस्ता, तुम्हाला जे हवं असेल ते तुम्ही यामध्ये अशाच प्रकारे परतून घ्यायचं आहे। आता सुकामेवा सुद्धा मी काढून घेतला आहे। त्यामध्ये पुन्हा थोडंसं तूप घालून यामध्ये मी खारीक पूड घालते। उन्हात न वाळवता खारीक पूड कशी बनवायची याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड झालेला आहे, तर तुम्ही तिथे जाऊन तो पाहू शकता। तर आता प्रथम आपण मेथीची पूड बनवून घेणार आहोत। तर इथे खारीक पूड तयार झालेली आहे भाजून, ती सुद्धा मी येथे एक प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे। आता आपल्याला मेथीची पूड करायची आहे, यासाठी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये मेथी अगोदरच वाटून घेणार आहे। तर बघू शकता इथे मेथीची पूड तयार झालेली आहे। तर अशा पद्धतीने आपली मेथीची पूड इथे तयार झाली आहे। एका प्लेटमध्ये मी इथे काढून घेते, ज्यामध्ये मी खारीक पूड, सुकामेवा सगळं घातलेलं आहे। सुकामेवा आणि डिंक सुद्धा आपल्याला अशाच पद्धतीने वाटून घ्यायचं आहे। तुम्ही इथे बघू शकता मी तुम्हाला दाखवलेलं आहे। या परातीमध्येच मी लाडू सगळे वळवून घेणार आहेत, म्हणून सर्व साहित्य मी याच्यामध्ये छान असं एकत्रित करणार आहे। साहित्य थोडंसं गरम आहे म्हणून मी इथे चमच्याचा वापर केलेला आहे। आपल्याला हे लाडू थोडेसे साहित्य गरम असतानाच आपल्याला हे पटापट वळवून घ्यायचे असतात। तरी ते सर्व साहित्य एकजीव करून झालेलं आहे। तुम्ही या पद्धतीने बघू शकता। इथे मला मिश्रण थोडंसं कोरडं वाटतंय, तर त्याआधी मी इथे 1 वाटी पिठी साखर घालणार आहे। पिठी साखर मी अगोदरच चाळून घेतली होती। लागेल तशी आपल्याला थोडी थोडी करत ही पिठी साखर आपल्याला यामध्ये घालायची आणि व्यवस्थित अशी हाताच्या साहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। आता पुन्हा एकदा वेलची पूड घालणार आहोत। तर वेलची, जायफळ पूड आपल्याला इथे 1/2 चमचा या अंदाजाने इथे घालायची आहे, म्हणजे मस्त असा स्वाद येतो। तर सर्व साहित्य तयार करून झालंय, कोरडं वाटतंय म्हणून मी यामध्ये 3 ते 4 चमचे तूप गरम करून यामध्ये घातलेलं आहे। आता पुन्हा एकदा आपण हे मिश्रण चांगलं असं एकजीव करून घेऊयात। तर इथे बघू शकता मिश्रण असं व्यवस्थित एकजीव झालेलं आहे। आता चमच्याच्या साहाय्याने मी हातामध्ये थोडंसं मिश्रण घेलेत। बघूया आपण लाडू वळतायत का। तर इथे आपले छान असे लाडू वळले जात आहेत, तुम्ही बघू शकता। या ठिकाणी लाडू वळले जात नसतील तर पुन्हा हे साहित्य हलकं गरम करून त्यामध्ये थोडं तूप घालून हे लाडू तुम्ही बनवू शकता।
तुम्ही हे लाडू पहिल्यांदा जरी बनवत असाल तरी तुम्हाला परफेक्ट जमतील. तर नक्की हे तुम्ही बनवून बघा आणि तुमची प्रतिक्रिया अवश्य मला कमेंट बॉक्सद्वारे कळवा. तर अशा छान छान आणि नवनवीन रेसिपींसाठी आपल्या प्रभास किचन या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया. तोपर्यंत तुम्हा सर्वांचे धन्यवाद.